ब्लॅक मॅजिकबद्दल तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल. ब्लॅक मॅजिकचा वापर करून तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवू तर शकता, पण त्या बदल्यात कधीकधी कुणाला जीवसुद्धा गमवावा लागतो. ब्लॅक मॅजिकमुळे मायकलच्या आयुष्यातही असे काही वादळ आले की त्यातून सावरता येणे खूप कठीण होते. मित्रांनो, तुम्हाला जर ही भयकथा आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हॉरर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मध्यरात्र झाली होती. सगळेजण अगदी गाढ झोपेत होते. रॉबर्टला जाग आली आणि तो पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आला होता. घरात सगळीकडे अंधार होता, पण एका खोलीच्या दरवाजाच्या कवळस्यातून त्याला मंद मंद प्रकाश दिसला, म्हणून तो प्रकाशाच्या दिशेने चालू लागला. त्याने दरवाजा उघडला. मायकल त्याच्या रूममध्ये जमिनीवर बसून टॉर्चच्या लाईटमध्ये पुस्तक वाचत होता आणि अचानक वडिलांना समोर बघून मायकलने पुस्तक बंद केले आणि भीत भीत तो म्हणाला, डॅड, मी आता झोपणारच होतो, पण मला झोपच येत नव्हती. रॉबर्ट मायकल जवळ बसला आणि म्हणाला, इट्स ओके माईक बेटा, आज मलाही झोप येत नाही आहे. पण तू कोणतं पुस्तक वाचत होतास? मायकलने रॉबर्टला पुस्तक दाखवले. ते पुस्तक बघून रॉबर्टला थोडे अजब वाटले, पण मायकलला तो फक्त एवढंच म्हणाला की, बेटा, तू इतर मुलांसारखे कॉमिक बुक्स का नाही वाचत? आणि यावर मायकल उडवाउडवीचे उत्तर देत म्हणाला, डॅड, मी कॉमिक बुकच शोधत होतो, पण तिथे मला हे पुस्तक दिसलं आणि ते कलरफुल होतं म्हणून मी ते घेतलं. पण मला हे पुस्तक वाचायला काहीच इंटरेस्ट वाटत नाही आहे आणि समजतही नाही आहे. रॉबर्टला त्याचं उत्तर खरं वाटलं होतं. त्याने मायकलला झोपायला सांगितले आणि तो ते पुस्तक घेऊन तिथून निघून गेला. पुस्तक होतं ब्लॅक मॅजिक करणाऱ्या एका स्त्रीविषयीचं, जे त्याला त्यांच्याच दुकानात सापडलं होतं. मडगावमध्ये रॉबर्टचं वडिलोपार्जित पुस्तकांचं भलं मोठं दुकान होतं, त्यामुळे तिथे खूप जुनी पुस्तकं होती. त्यावेळी मायकल फक्त 8 वर्षांचा होता आणि त्याच्या हाती ब्लॅक मॅजिकचं पुस्तक आलं होतं. तेव्हापासून ब्लॅक मॅजिकबद्दल त्याला जिज्ञासा फारच वाढली होती. त्यामुळे रॉबर्ट दुकानावर नसताना तो अशी पुस्तकं शोधून शोधून वाचत असे. कधीकधी तो गपचूप एखादं पुस्तक त्याच्या स्कूल बॅगमध्ये टाकायचा आणि शाळा सुटल्यावर त्याच्या रूममध्ये जाऊन वाचत बसायचा. कुणीतरी येण्याची चाहूल लागताच पुस्तक गादीखाली लपवून ठेवायचा. त्याची बुद्धी अतिशय तल्लख होती. एकदा वाचलेली गोष्ट तो कधीच विसरत नसे. वयाच्या 14व्या वर्षी त्याला उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावे लागणार होते. आतापर्यंत त्याने ब्लॅक मॅजिकबद्दल भरपूर अभ्यास केला होता, पण त्याने कधीही त्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्षात प्रयोग केला नव्हता आणि तो पुढे कधी करणारही नव्हता. पुढील शिक्षणासाठी त्याने USA जायचे ठरवले. तिथे त्याने खूप मन लावून अभ्यास केला. तिथल्या वातावरणात मायकलला ब्लॅक मॅजिकबद्दल विसर पडला होता. आता त्याला नवीन गोष्टींचा छंद लागला होता. शिवाय अभ्यासातही त्याने स्वतःला झोकून दिलं होतं. त्याचं त्याला भरभरून यशही मिळालं. मग त्याने तिथेच नोकरी करायचं ठरवलं आणि एका नामवंत कंपनीत त्याला चांगला जॉब मिळाला. तिथे त्याची ओळख ग्रेस नावाच्या मुलीशी झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला. ग्रेसलाही मायकल आवडत होता. त्यांची चांगली मैत्री झाली होती. एक दिवस मायकलच्या मनात सहज विचार आला, आपण आपल्या ब्लॅक मॅजिकच्या अनुभवाविषयी ग्रेसला सांगावे का? पण त्याला वाटले की कदाचित ती विश्वास करणार नाही आणि त्याला सोडून जाईल, म्हणून तो गप्पच राहिला. काही दिवसांनी त्याने ग्रेसला लग्नासाठी मागणी घातली आणि तिनेही त्याला होकार दिला. दोघांचा अगदी सुखाचा संसार सुरू होता. पण लग्नाच्या 3-4 वर्षानंतरही त्यांना मूल होत नव्हतं. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण सगळे निष्फळ ठरले. दोघांपैकी कुणातही दोष नव्हता, पण नेमकं कारण डॉक्टरांनाही कळत नव्हतं. 8 वर्षांनंतर एक दिवस ग्रेसला अचानक चक्कर आली आणि तिला मळमळ होऊन कोरड्या उलट्या होऊ लागल्या. तिला फार अस्वस्थ वाटत होतं. मायकल ऑफिसमध्ये होता म्हणून ती एकटीच हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे तिला ती प्रेग्नंट असल्याचं समजलं. शेवटी इतक्या वर्षानंतर त्यांची प्रतीक्षा संपली होती. ती आई होणार होती. तिच्या आनंदाला सीमाच उरली नाही. मायकल संध्याकाळी जेव्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिले की ग्रेस आज खूप आनंदी दिसत आहे.
ग्रेस मायकलजवळ आली आणि तिने मायकलला मिठी मारली आणि म्हणाली, मायकल, आजपासून तुझी जबाबदारी दुप्पट झाली आहे. काय? कसली जबाबदारी? कशाबद्दल बोलते तू? यावर ग्रेस म्हणाली, हो, खरं तेच बोलते मी, कारण तू बाबा होणार आहेस. तिचे शब्द ऐकून मायकल अत्यंत खुश झाला आणि त्याने ग्रेसला उचलून घेतले आणि तो गोल गोल फिरू लागला. थोड्याच वेळात मायकलचा चेहरा गंभीर झाला. अचानक गर्भवती झालेली ग्रेस ही काही दैवी कृपा झालेली नव्हती, तर मायकलने त्याच्या ब्लॅक मॅजिकचा अभ्यासाचा पहिल्यांदा वापर केला होता आणि त्याचा तो प्रयोग सक्सेस झाला होता. हे सगळं त्याने ग्रेसपासून लपवून केलं होतं आणि ग्रेसच्या पोटात जे वाढत होतं ते काही देवाचं वरदान नव्हतं, तर ते प्रेतात्म्यांनी केलेलं दान होतं. आणि आता मायकलला भीती वाटत होती की याच्या मोबदल्यात ते आता आपल्याकडून काहीही घेऊ शकतात. एका बाजूला आनंद आणि दुसऱ्या बाजूला भीती आणि काळजी, असे दुहेरी दिवस मायकल जगत होता. तशी ग्रेसची पण तो काळजी घेत होता. ग्रेसच्या पोटातील मूल विलक्षण वेगानं वाढत होतं. मायकलला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं, तर ग्रेसला कौतुक. एक दिवस सकाळी अचानक ग्रेसला प्रसूतिकळा जाणवू लागल्या. तेव्हा तिला फक्त 7वाच महिना लागला होता, पण तिला प्रचंड तीव्र वेदना होत होत्या. मायकलने ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि ग्रेसला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. थोड्याच वेळाने नर्स एका गोंडस गोऱ्यापान बाळाला घेऊन बाहेर आली आणि मायकलकडे देत ती म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला मुलगी झाली आहे. त्याने ते बाळ हळूवार हातात घेतलं. त्या गोंडस इवल्याशा जीवाकडे बघून मायकलला सर्व गोष्टींचा विसर पडला. ग्रेस आणि त्याचं स्वप्न आता पूर्ण झालं होतं. ते त्यांच्या मुलीला घेऊन घरी आले. जेव्हा ग्रेसने त्या नवजात बाळाला घेऊन घरात पहिलं पाऊल टाकलं, तसे अचानक सगळीकडे अंधार पसरला. विजांच्या कडकडाटासह ढग दाटून आले आणि तसा मायकल थोडा शहारला. मायकलचा चिंताग्रस्त झालेला चेहरा बघून ग्रेस म्हणाली, मायकल, काय झालं तुला? मला माहीतच नव्हतं विजेच्या आवाजाला तू इतका घाबरतोस. मायकल अचानक भानावर येत म्हणाला, ओ कम ऑन ग्रेस, मी काही घाबरलो नाही आहे. मी बस विचार करतोय की असा अचानक पाऊस का पडतोय. नंतर काही दिवस सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मल होत्या. एक बाळ घरात आल्यावर जे वातावरण घरात असतं अगदी तसंच सुरळीत चाललं होतं सगळं. पण 6 महिन्यांनंतर अचानक एक घटना घडली, ज्यामुळे ग्रेसला त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागली. एक दिवशी संध्याकाळी ग्रेस त्यांची मुलगी बेला तिला पाळण्यात झोपवून किचनमध्ये डिनरची तयारी करत होती. ती किचनमध्ये असताना कोणीतरी बेल वाजवल्याचा आवाज तिला आला आणि दार उघडण्यासाठी म्हणून ती बाहेरच्या खोलीत आली आणि बघते तर बेला झोपाळ्यात नव्हती. ग्रेस जोराने किंचाळली. तितक्यात दाराची बेल आणखी जोरजोराने वाजू लागली. ग्रेसने धावत जाऊन दार उघडले. तो मायकल होता आणि ग्रेस जोरजोरात रडू लागली आणि त्याला म्हणाली की बेला पाळण्यात नाही आहे. मायकल तिला समजावत म्हणाला, ग्रेस, तू काळजी करू नको, ती असेल इथेच कुठेतरी. आणि ते दोघं तिला शोधू लागले. दोघांनी तिला घरभर शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. शेवटी ग्रेसचं लक्ष तळघराच्या दरवाजाकडे गेलं. तिला माहीत होतं की एवढंसं पोर जे स्वतःहून उठूसुद्धा शकत नाही, ते तळघराचं दार उघडून तिकडे जाणं अशक्यच होतं. पण नकळत बेलाला शोधत तिचे पावलं तळघराकडे जातात. तळघरात संपूर्ण अंधार होता. तिला तिथे एक कसला तरी आवाज आला आणि आवाजाच्या दिशेने हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत ती गेली आणि तेथील मंद प्रकाशात तिला जे दृश्य दिसलं ते बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे रक्ताच्या थारोळ्यात एक मांजर पडलेलं होतं आणि बेला त्याच्या उरावर बसून एखाद्या डायनप्रमाणे अधाशीपणानं त्याचं रक्त पीत होती. ग्रेसने किंचाळत बेलाला त्या मांजरापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण बेलाने चिडून उलट तिच्यावरच हल्ला केला आणि एक जोरात किंचाळण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून मायकल तळघराकडे गेला आणि त्याला दिसले की तिथे एक मांजर मरून पडला आहे. बाजूला बेला एका निरागस मुलीप्रमाणे झोपलेली आहे आणि तिच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. आणि ग्रेस
ग्रेस बेशुद्ध पडली आहे आणि तिचा अर्धा चेहराच नाहीसा झालाय. मायकल ते दृश्य बघत बराच वेळ तिथे तसाच बसून होता. त्याला काय करावे काहीच उमगत नव्हतं. थोड्या वेळाने तो बेलाला घेऊन वर गेला आणि ग्रेसला उचलून तो बेडरूममध्ये घेऊन आला. तिचा पूर्ण चेहरा कापडाने झाकून तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. तिथले डॉक्टर तिला बघून आश्चर्यचकित झाले, पण त्यांनी ताबडतोब तिच्यावर उपचार सुरू केले. त्यांनी मायकलला कारण विचारले असता मायकल त्यांना म्हणाला की हा एक ॲक्सिडेंट आहे. हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा मी तिथे नव्हतो, त्यामुळे ग्रेसच सांगू शकेल की नक्की काय घडलं ते. पण ग्रेस कोमामध्ये गेली. थोड्या वेळाने डॉक्टर सांगतात की ग्रेस कोमामध्ये आहे. आम्ही तिच्यावर उपचार केलेत, पण तिला शुद्ध कधी येईल हे नाही सांगू शकत. हे ऐकून मायकल डसाडसा रडू लागला आणि मनात स्वतःला या सगळ्यांचा दोषी मानू लागला. त्याच्या आता लक्षात आलं होतं की शेवटी प्रेतात्म्यांनी ते दान आपल्याला दिलं होतं. त्यांचा अंश तर तिच्यात असणारच आणि तो असा कधी ना कधी जागृत होत राहील. म्हणून त्याने हे सगळं थांबवायचं असा निर्णय घेतला. मायकल घरी गेला. बेला पाळण्यात खेळत होती. ती अगदी निरागस दिसत होती. त्याने तिला उचललं. ती मायकलकडे बघून गोड हसत होती. मायकलने एकदा तिच्याकडे करुण नजरेनं पाहिलं आणि बेलाच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं. तिचा चेहरा गंभीर झाला. जणू काही तिला कळत होतं की आपल्यासोबत आता काय होणार आहे. मायकलने तिच्यासाठी दुधाची बाटली तयार केली आणि तो झोपाळ्याजवळ आला. त्याने बेलाकडे पाहिले. बेला त्याच्याकडे गंभीर चेहऱ्याने पाहत होती. मायकलने तिला जवळ घेतले आणि दुधाची बाटली तिच्या ओठांना लावली. बेला चुटू चुटू दूध प्यायला लागली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. असं वाटत होतं की त्या इवल्याच्या जीवाला सगळं कळत आहे. मायकलने तिच्या दुधात विष घालवलं होतं. मायकलने बेलाला पुन्हा पाळण्यात टाकलं आणि तो जमिनीवर कोसळून ढसाढसा रडू लागला. त्याच्या एका चुकीमुळे ग्रेसला तिचा एक डोळा गमवावा लागला होता आणि ती हॉस्पिटलमध्ये निर्जीव अवस्थेत होती. थोड्या वेळाने जेव्हा मायकलने उठून पाहिले, बेलाच्या तोंडातून फेस येत होता आणि तिचा श्वास बंद पडला होता.